जो आनंद सत्य प्रकाश विभुवा आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वर्ण यमन रविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन विनिर्दयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या प्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। संत सम्राट भगवान माऊली सांगतात की हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वये अनुवादला। तर हा वेदार्थ वेदाचा जो विषय म्हणजे वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे हा वेद रूपी जो विषय आहे तो सागराप्रमाणे आहे। सागर जसा अत्यंत गंभीर आणि विस्तीर्ण असतो, सागर गंभीर पण आहे आणि विस्तीर्ण पण आहे, त्याचप्रमाणे हा वेद अत्यंत विस्तारालाही पावलेला आहे आणि त्याच्या अर्थाचं आकलन करणं हे अत्यंत कठीण किंवा दुर्बोध अशा स्वरूपाचं आहे। थोडक्यात काय, वेद हा सागर आहे आणि या ठिकाणी याचं अर्थ या ग्रंथाचं नाव दिलं विचार सागर। मग त्याच्यामध्ये वेदामध्ये असणारे जे जे कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड ही 3 कांड आहेत, परंतु तिन्ही कांडाचं जे प्रतिपादन केलेलं आहे वेदाने, वेदाला एकच सांगायचंय की तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्य हा पंथा विद्यते अयनाय। वेदाला सांगायचंय की जर तुम्ही त्या ब्रह्माला परमात्म्याला आत्मत्वाने म्हणजे ते परमात्मा मीच आहे असं जाणलं, तम एव विदित्वा, तम एव त्यालाच विदित्वा जाणून, त्वंताव्य आहे ना, त्याला जाणल्यानंतरच पुरुष हा मृत्युम आत्तेती मृत्यूचं उल्लंघन करू शकतो। दुसरा काही मार्ग आहे का नाही, न अन्य हा पंथा विद्यते अयनाय, याला दुसरा कोणताच मार्ग नाही। असं असताना वेदामध्ये कर्मकांड उपासनाकांड जे सांगितलं याचा अर्थ ते काही मोक्षाचं साधन नाही। चकार सांगितलं ना, तम एव त्यालाच, आणि विदित्वा विदित्वा एव, तम एव विदित्वा एव, आणि जर त्याला जाणलं तर मृत्युम आत्तेती एव, एव शब्द जो आहे तो सर्व ठिकाणी योजायचा। कारण देहली दीप न्याय माहिती आहे ना आपल्याला, देहली म्हणजे उंबरठा, आणि त्याच्यावर जर आपल्याला घराच्या बाहेरही उजेड पाहिजे आणि आतमध्ये उजेड पाहिजे तर उपाय काय आहे, उंबरठ्यावर दिवा ठेवायचा, त्याला देहली दीप म्हणजे उंबरठ्यावर ठेवलेला जो दिवा आहे तो जसा आत आणि बाहेर प्रकाश करतो तसं एव म्हणजे चकारात्मक असणारं पद लक्षात येते ना। जर कोणाला लक्षात आलं नाही तर त्याने सांगायचं स्पष्ट, किंवा नुसता हात वर केला तरी बा ह्या गोष्टीचं पुन्हा चिंतन करणं आवश्यक आहे असं आपण लक्षात घेऊन पुन्हा त्याचं चिंतन करू। तर त्या परमात्म्याला जाणूनच मृत्युम आत्तेती एव, आत्तेती म्हणजे उल्लंघन करतो, त्याचा पार करतो। याचाच अर्थ काय, जर मनुष्याला ज्ञान झालं तर तो निश्चितपणे ह्या मृत्यूचं उल्लंघन करतो, शोकातून तरून जातो, त्याला शोक मोह मृत्यू याचे कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही, हा असा प्रकारचा अर्थ झाला। म्हणजे श्रुतीचं मनोगत काय आहे, ज्ञानानेच मोक्ष। मग ज्ञानानेच जर मोक्ष होतो तर या ठिकाणी कर्मकांड आणि उपासनाकांड श्रुतीनं का सांगितलं असा प्रश्न येतो की नाही। त्यांनी इथं सांगतात न कर्मणा न प्रजया, मनुष्याने कितीही प्रजा उत्पत्ती केली किंवा त्यांनी कर्म केलं, न दानेनं कितीही दान केलं तरी सुद्धा त्याला मोक्ष होत नाही। त्या ठिकाणी
त्यागेन एके अमृतत्व मानशू, त्यागानेच म्हणजे त्यात वैराग्य संपन्न होऊन प्राप्त केलेल्या आत्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, असं जर श्रुतीचं मनोगत आहे. आणि पुन्हा इकडं सांगितलं की स्वे कर्मण्याभिरतः, गीता सांगते स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीम लभते नरा. संसिद्धी शब्दाचा अर्थ काय झाला? संसिद्धीचा अर्थ आहे मोक्ष. एकदा ज्ञानाने मोक्ष सांगता आणि इथं पुन्हा कशाने सांगता? कर्माने मोक्ष सांगता की कर्माने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. इकडं भगवान गीतेमध्ये पुन्हा दुसऱ्या बाजूत 9व्या अध्यायामध्ये सांगतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यहम्. जो माझी भक्ती करतो त्यालाही मोक्ष प्राप्त होतो. मग याचा अर्थ मोक्षाची साधनं काय झाली? अनेक झाली. कर्म पण मोक्षाचं साधन, उपासना पण मोक्षाचं साधन आणि तत्वज्ञान किंवा आत्मज्ञान हे पण मोक्षाचं साधन. बरोबर, काय हरकत नाही कोणत्याही मार्गाने आम्ही जावं आणि मोक्ष प्राप्त करू. पुढे जाऊन ते सांगतात की मग असं जर असेल तर श्रुतीमाता जे बोलेल श्रुतीमातेचा एकही शब्द व्यर्थ नाही किंवा तो आपल्याला अनर्थाला प्राप्त करून देणारा नाही. उलट वेद किंवा श्रुतीमाता ती काय करते? अहितापासून काढीती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीसारखी तर वेद माता सारखी दुसरी माता नाही. मग असं असताना त्या वेदाने असं कशाला सांगायचं की तम एव विदित्वा, त्याला जाणूनच मोक्ष होईल असं नको ना सांगायला. त्याला जाणूनही मोक्ष होईल. कर्माने आपल्याला जे जे काही वाट्याला आलेलं कर्म आहे ते यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. काय? स्वकर्म निरतः सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. अशा प्रकारचं भगवंतांनी सांगितलेलं आहे की नाही. आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो हे त्यांनी सांगितलेलं आहे, श्रुतीवचन सांगितले नाही. तर या ठिकाणी वेदामधले हा भाग आहे की वेद सांगतो कर्माने पण उपासना हा मोक्ष आहे, पुन्हा उपासनेनेही मोक्ष आहे आणि ज्ञानानेही मोक्ष आहे. परंतु सगळ्या वेदाचं जर आपण आलोडन विचार त्याचा चांगल्या प्रकाराने केला, त्याला विमर्श असं म्हणतात, असं जर केलं तर वेद असं का म्हणतो की ज्ञानानेच मोक्ष मिळतो, याचा अर्थ दुसऱ्याने मिळत नाही. बरं, मिळत नाही तर ती साधनं का सांगितली? तर याचा अर्थ असा आहे की ज्ञानाने मोक्ष मिळतो म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की त्याच्यानंतरच्या अव्यवहित उत्तर क्षणी म्हणजे एक क्षण तेवढा गेला ज्ञानाचा का पुढच्या क्षणाला त्याला मुक्ती आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि बाकीच्यांनी मोक्ष मिळतो पण तो मोक्ष कसा मिळतो? परंपरेने मिळतो. म्हणजे परंपरेने मिळतो याचा अर्थ लक्षात घ्या की या ठिकाणी ज्ञानाने मोक्ष होतो, परंतु माऊलीनं सांगितलं काय? पाताळीचे निधान दाविल किर अन्यन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. पर नाही परी तेथ व्हावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे असं सांगितलं की तैसे मोक्ष देईल ज्ञान. इथं पाताळामध्ये असणारं जे निधान धन आहे भूमीमध्ये गाडलेलं, तर ते धन जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल, पण कोणाला दिसेल का? ते नाही. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परिवरी बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये असं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. अशा प्रकारची स्थिती आहे. आपल्याला ह्या ओव्यांचा अर्थ लक्षातच येतो. मग अशा प्रकाराने हे ज्ञान मोक्ष देईल. तसंच पाताळचं निधान, परंतु ते कोणाला प्राप्त होईल का? नाही. तर डोळ्यामध्ये त्याला अंजन घातलं पाहिजे. मग सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं तरी त्यांना दिसेल का? नाही. तर त्या ठिकाणी कोणाला तो मनुष्य पायाळू असला पाहिजे. म्हणजे आईच्या उदरातून जन्म घेताना त्याची पायाकडून पहिल्यांदा त्याचं पाय अगोदर आले नंतर शिर. वास्तविक असे स योनिम शिरसायाती, मनुष्याचा सामान्यपणे जन्म होतो त्याचा अगोदर मस्तक बाहेर येतं नंतर बाकीचा शरीराचा भाग बाहेर येतो. परंतु या ठिकाणी पायाळू मनुष्य असला आणि जर त्याच्या डोळ्यात अंजन घातलं तरच त्याला काय होतं? त्या भूमिगत असणारं जे धन आहे ते निधान त्याला म्हणतात, ते धनाचं भांडार
ते त्याला प्राप्त होतं, एरवी प्राप्त होत नाही. तसंच या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की तैसे मोक्ष देईल ज्ञान. इथं तैसे मोक्ष देईल ज्ञान आपण अन्वय करायला थोडं आता शिकणारच आहे गीतेमध्ये. कोणतंही असलं तर काव्यामध्ये मागं पुढं राहतं. क्रियापद कधी आधी असतं, कर्तानंतर असतो, कर्मनंतर असतं, त्याच्यानंतर येतो. पण याची जुळवाजुळव करायला आपण शिकलं पाहिजे. पहिल्या वर्षात आपलं मराठी व्याकरण पण झालंय, संस्कृत व्याकरण पण झालंय. मग या ठिकाणी सांगा बरं, तैसे मोक्ष देईल ज्ञान म्हणजे मोक्षाने ज्ञान प्राप्त होईल असा अर्थ झाला की नाही? तैसे मोक्ष देईल ज्ञान. मग आधी ज्ञानाचा उपयोग काय आताच आपण पाहिला. ज्ञानाने काय होतो? मोक्ष. आणि तर माऊली काय म्हणतात? तैसे मोक्ष देईल ज्ञान. काय हे उलट करून घ्यायचं मग? तैसे ज्ञान देईल मोक्ष. येत किरण आहे आन, याच्यामध्ये आन किरण, किरण निश्चयाने याच्यामध्ये आन म्हणजे अन्यथा नाही. अन्यथा नाही म्हणजे कर्माने मोक्ष होईल, उपासनेने मोक्ष होईल असं नाही, ज्ञानानेच मोक्ष होईल. पण ज्ञानाने मोक्ष होईल, सगळ्यांना होईल का ते आत्मज्ञान? आणि सगळ्यांना मोक्ष होईल का? नाही. का होणार नाही? तर माऊली सांगतात ते ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर व्हायला पाहिजे. ते स्थिर झालेलं, दृढ झालेलं ज्ञान ते काय करतं? ह्या जन्ममरण परंपरा किंवा ज्याला संसार आणि त्या संसार दुःखाचं कारण असणारं अज्ञान, त्या अज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी, म्हणजे ते अज्ञान एकदा गेलं, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? एकदा अज्ञान गेलं का ते अज्ञान परत कधीही येणार नाही. असं ज्ञान होण्यासाठी जसं त्यांनी लिहिलं, चकमकीची आगी जाळू न शके नाटे लागी. नाट म्हणजे पाण्याची लहर असा एक अर्थ आहे, लाट असा पण एक पदभेद आहे नाथ महाराजांनी लिहिलं. आणि नाट म्हणजे खांब आहे, आणि एखादा मोठा खांब आहे, आणि ते पूर्वीच्या काळामध्ये ते लोक बिडी पेटवण्यासाठी कापूस आणि ते एक लायटर म्हणतो ना आपण त्याला, किंवा चकमकीची आग, दोन खडे एकमेकावर घासून त्याचा अग्नी पडला की त्यांनी कापूस पेटतो, मग ती बिडी पेटवायची. तर तसं जर का एखादा माणसाला खांब जाळायचा झाला आणि तो काय म्हणायला लागला की माझ्याकडे चकमक आहे ना, काड्याची पेटी कशाला पाहिजे, तर तसं होईल का? त्याला लागून जाळू शकणार नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ज्ञान श्रवण केलं, तत्वमसी तू ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी म्हणला आणि गेला अज्ञान, असं कधी होत नाही. ते अज्ञान, ते ज्ञान जे आहे ते स्थिर राहिलं पाहिजे. त्याची थारे म्हणजे ते थारा धरून राहील, स्थिर रूपाने राहील. अशा प्रकारचं चित्त शुद्ध व्हावे किंवा मन शुद्ध व्हावे. अशा प्रकारचे अंतःकरण शुद्ध असेल तर, जसं एखाद्या भांड्यामध्ये दूध साठवायचे, कोणत्याही भांड्यात आपण ॲल्युमिनियममध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये, मडक्यामध्ये साठवू शकतो. पण वाघिणीचं दूध जे आहे तर ते वाघिणीचं दूध साठवण्यासाठी आपल्याला कोणतं भांडं पाहिजे? चांदीचं किंवा सुवर्ण पात्र पाहिजे. इतर भांड्याला ते फोडून टाकतं, लोखंडाला सुद्धा फोडतं. तसं ज्ञान हे महान आहे, तुम्हाला मुक्ती करून देईल, पण त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे की नाही? तर ज्याचा अंतःकरण शुद्ध असेल त्याच पुरुषाला हा तत्वबोध होतो, एरवी होत नाही. मग अशी जर स्थिती आहे, सगळ्या वेदांनी जे उपनिषदांनी सांगितलं तेच ज्ञान सगळ्या वेदामध्ये असायला पाहिजे होते. तिथं कर्म आणि उपासना सांगितली कशासाठी, असं आपल्याला शंका येईल की नाही याच्यामध्ये? तर त्या वेदाचं सांगणं असं आहे की अधिकारी पुरुषालाच नाही, ज्याच्याजवळ 100 रुपये असतील तोच जर त्या बाजारात 100 रुपयाची वस्तू घ्यायला जाऊ शकतो. खिशात 5 रुपये तर 100 रुपयाच्या वस्तूला हात घालू शकत नाही. त्याप्रमाणे आपलं अंतःकरण शुद्ध नाही, त्याच्यात अंतःकरणात अनेक प्रकारचं मालिन्य किंवा मालिन्य म्हणजे पापवासना आहेत. पुन्हा आपलं अंतःकरण अत्यंत चंचल आहे. तर अशा चंचल अंतःकरणामध्ये ह्या ज्ञानाचं प्रतिबिंब किंवा ज्ञानस्वरूप आत्म्याचं प्रागट्य, अभिव्यक्ती किंवा त्याचं ज्ञान यथार्थ होईल का? नाही. साधं ज्या वेळेला आपण पाणी हलत असतं आणि सूर्य किती प्रखर असला तर तो सूर्य आकाशात स्थिर आहे का नाही? परंतु आपल्याला स्थिर दिसतो का तिथं? नाही. जर पाणी मलिन असेल, स्वामी महाराज सांगायचे का तो चर्मकार आहे आणि त्याचं ते गडूळ कातडी भिजवलेलं पाणी त्याच्यात कधी ते शुद्ध पडेल का? नाही. त्याच्यात मलिन वाटतं. ते जे मालिन्य आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे सूर्यसुद्धा काय आहे? मलिन आहे. पाणी हल्लं तर काय वाटतं? सूर्यसुद्धा काय आहे? चंचल आहे, प्रतिबिंब चंचल राहतं. किंवा जर त्याच्यामध्ये ते अत्यंत शुद्ध आहे, ते अत्यंत स्थिर आहे, तर त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब स्थिर रूपाने पडेल की नाही? जणू काही आकाशातला सूर्यच आता खाली आलेला आहे असं वाटतं की नाही? तसं हा आत्मा जो आहे, बरं ह्याचं ज्ञान कुठे होईल? अंतःकरणामध्ये. ज्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान साठवायचं, ज्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान उद्भूत व्हायचं, ते अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे की नाही? केवळ शुद्ध असून चालेल का? स्थिर असलं पाहिजे, स्थिर पण असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी
फलाचा आणि अधिकार्याचा संबंध आहे. जो अधिकारी आहे म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, तर अशाच पुरुषाला काय होईल, श्री गुरूंनी सांगितलेल्या तत्वमसी महावाक्यापासून मी ब्रह्म आहे असं ज्ञान होईल, इतरांना होणार नाही. मग आता हा सिद्धांत जो आहे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हा खरा आहे की नाही? आहे. पण सर्वांना होतो का अधिकाऱ्यांना होतो? अधिकाऱ्यांना होतो. बरं, मोक्ष म्हणजे तरी काय आहे की मोक्षाचं स्वरूप असं सांगतात की ज्याच्यामध्ये संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे त्या मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्षामध्ये दोन अंश आहेत. त्याच्यामध्ये दुःख एकदा गेलं की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. स्वामी महाराज सांगायचे की एखाद्या मनुष्य हजामत करतो, आपण करतो की नाही हजामत, आणि केल्यानंतर पुन्हा करावी लागते की नाही? करावी लागते. कारण का? ती जुनी म्हणे की न्हावी उठला खुंट फुटला. म्हणजे न्हाव्याने हजामत केली की आपले केस, ते कीर्तनात सांगतात की तो न्हावी जातो की नाही हे पाहण्यासाठी केस पुन्हा वर डोकावून पाहत असतात ह्याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ निवृत्ती होत नाही का? होती. परंतु ती कोणती निवृत्ती होती? लयरूप निवृत्ती होते, तात्कालिक स्वरूपाची निवृत्ती होते. जीवाला दुःखाची निवृत्ती जी अपेक्षित आहे ती तात्कालिक स्वरूपाची आहे का आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे? आता काही लोक आहेत त्यांचा हजामत करायचं म्हणजे उगीच खर्च जातो, कारण जवळजवळ केस राहिले नसतात, कुठंतरी थोडे थोडे असतात. बरं, त्यांना शक्यता आहे का पुन्हा केस येण्याची? मग त्यांच्या केसाची झालेली जी निवृत्ती आहे ती कोणती निवृत्ती आहे? आत्यंतिक निवृत्ती आहे की नाही? तसं जीवाला दुःखाची जी निवृत्ती करायची ती कोणती निवृत्ती करायची? आत्यंतिक निवृत्ती आहे की नाही? आणि पुन्हा दुसरा कोणती इच्छा आहे जीवाची? दुसरी इच्छा आहे आनंदाची. तो आनंद जो आहे तो पाठात बसल्यावर पाहिजे का 24 तास पाहिजे? कोणत्या काळात पाहिजे? तो सर्व काळात पाहिजे. आणि कोणत्या देशात पाहिजे? जेव्हा आळंदीला आहे तेव्हा आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आणि घरी गेल्यावर कसं त्यावेळेला असलं तू दुःख तरी चालेल का? का दुःख कधीच नको आहे जीवाला? आणि आनंद जो पाहिजे तो कधी पाहिजे? नित्य पाहिजे. म्हणजे कोणत्याही काळात पाहिजे, कोणत्याही देशापासून पाहिजे, आणि कोणत्याही वस्तूशी संबंध आला तरी त्याला आनंद पाहिजे. म्हणजे त्याला कोणता आनंद पाहिजे? व्यापक आनंद पाहिजे. व्यापक कशाला म्हणतात? तर ज्याला कोणत्याही देशात, कोणत्याही कालाने, कोणत्याही देशाने किंवा कोणत्याही वस्तूने त्या आनंदाला मर्यादा येत नाही, त्याला म्हणतात परिच्छिन्नता. म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद म्हणजे त्याला मर्यादा रहित अशा प्रकारच्या आनंदाची अपेक्षा ही सर्व जीवांना आहे का कोणाला कोणाला आहे? सर्व जीवांना आहे. म्हणजे सर्व लोकांना आनंद पाहिजे. शिवाय आनंद, कालच आपण अद्वैत पदाचं चिंतन केलं, तो आनंद सर्वांपेक्षा मला अधिक असावा असं वाटतं की नाही? का माझ्यासारखा आनंद दुसऱ्याला असं वाटतं? म्हणजे सर्वापेक्षा अधिक, परंतु आपल्या समानही सुद्धा त्याच्या सारखा कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणाला नाही असा आनंद पाहिजे. त्याला शास्त्रीय वेदांताच्या परिभाषेमध्ये निरतिशय आनंद असं म्हणतात, निर्विषय आनंद म्हणतात, परमानंद म्हणतात, ब्रह्मानंद, त्याला आत्मानंद अशा प्रकारची नाव आहे. अशा प्रकारचा आनंद ही अमिबापासून तर हिरण्यगर्भापर्यंत सर्वांना ह्या आनंदाची इच्छा आहे. याच्याबद्दल काही वाद नाही ना? बरोबर ना? मग लोकांना मोक्ष सुख पाहिजे का? काही लोकांना पाहिजे, काहींना नकोय? सर्वांना पाहिजे. बरं, सर्वांना मोक्ष सुख प्राप्त आहे का? नाही. बरं, का नाही? तर ते मोक्ष सुख होतं ज्ञानाने, आणि त्या ज्ञानाचा कोण लागतो? अधिकारी. आणि त्या अधिकारी सगळे नाहीत. कोणी कोणी असेल, विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी. तुकाराम महाराज म्हणतात, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्याजवळ बळ होतं, काय पावटणी केला काळ, अंगी दया बळ होते, किंवा दया अंगी दया बळ होते. ज्यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य होतं त्यांनी एका क्षणात वैराग्य धारण केलं, ह्या संसाराकडे पाठ फिरवली, समोर परमात्माच्या दिशेने निघाले, परमात्म्याला जाऊन मिळाले, मोक्ष सुखाला प्राप्त झाले. अशा प्रकारचे लोक आहे. पण आम्ही देवा शक्तीहीने. मग आणि आनंद तर आम्हाला असं वाटतं ते बलवान आहे त्यांना आनंद जास्त, पण आम्हाला कमी असला तरी चालेल, आमची साधना कमी आहे, आमचा अधिकार कमी आहे का? कमी अधिकाऱ्याला सुद्धा वाटतं, भिकाऱ्याला
भिकाऱ्याला सुद्धा वाटतं की नाही बंगल्यातच राहावं, असं वाटतंच की नाही. मग त्याला काही उपाय आहे की नाही, भिकाऱ्याला काही उपाय आहे की नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी वेद ही माता आहे, त्यांना असं वाटत नाही की अधिकाऱ्यालाच मोक्ष व्हावा आणि अनधिकारी डुबते राहो, असं नाही. तर वेद हा आपण सांगितलं, वेद ही काय माता आहे. याच्या ठिकाणी मातेची करुणा ते कशी द्रवीभूत होतं त्याचं अंतकरण, आणि सगळ्या जीवांना यावत प्राणीमात्रांना सर्वांना आनंदाचा लाभ व्हावा, आनंदाचे डोही आनंद तरंग अशा प्रकारची अनुभूती यावी म्हणून श्रुती कटिबद्ध झालेली आहे. आपल्या सर्व मानव पुत्रांना शाश्वत समाधान देण्यासाठी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी, म्हणजे मोक्ष सुख प्राप्त करून देण्यासाठी श्रुती कटिबद्ध झाले. आता असं आहे की माऊली म्हणतात हळूहळू काय उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावी वेगा. उत्प्लवन म्हणजे उड्डाण करणं. पक्ष्यांनी ज्या वेळेला एखादं फल पाहिलं पक्वदशेत आलेलं, आंबा पेरू, तर तो काय करतो, पोपट किंवा तो पक्षी झेप घेतो आणि त्या फळाचा आस्वाद करतो. तुम्हाला आम्हाला ते फळ घ्यावं वाटलं तर आपल्याला त्याचं आस्वादन करता येईल का? करता येणार नाही. ऐक ना, झोपेत असलो आपण तर पहिल्यांदा जर विशीवर दरोडा टाकला आपण, तर मग पहिल्यांदाच आपल्याला घेता येईल का? घेता येईल नाही येणार याचं पण उत्तर देता येणार नाही. ही जरी गोष्ट खरी असली तरी उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, एक उड्डाण केल्याबरोबर पक्षी जसा त्या फळाला झोंबतो तसा मनुष्य जाऊ शकतो का? मनुष्याला जर किती प्रयत्न केला त्याला ते फळ प्राप्त होईल का? न होईल. मनुष्य ते फळ प्राप्त करू शकतो की नाही? हा, करू शकतो. पण पक्ष्यासारखं करू शकतो का? का तर त्याला पंखच नाहीत, आहे की नाही? पण करू शकतो. तो हाताचा आश्रय घेऊन त्या खोडा फांद्या त्या फळाजवळ जाऊ शकतो. पण कसा? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, पण तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तर असं आहे. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीरा असो अथवा जावो. असा निश्चय केला तर तो प्राप्त होईल की नाही? मग आम्ही का जाऊ शकत नाही? तर आमच्या अंतःकरणामध्ये मालिन्य आहे. आमच्या अंतःकरणातला पापवासना आमच्या अंतःकरणात अनंत जन्मामध्ये आम्ही काय केलेले विषयांचा भोग घेतलेला आहे, आणि त्यामुळं काय अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता किंवा भोगिता. तर अशामुळं आपल्याला ते संस्कार झालेले आहे की नाही? मनुष्याला रात्री जो विचार करून उठला झोपला तर सकाळी उठल्यावर तो विचार येतो की नाही? का झोपला का सगळं गेलं कालचं? नाही. कारण रात्रीचं कालचं सगळं जरी क्रिया गेल्या तरी संस्कार रूपाने अंतःकरणात राहिल्यात की नाही? सकाळी उठल्याबरोबर तो मी पुरुषच आहे अशाच निश्चयाने, मी ब्राह्मणच आहे, मला अमुक कर्तव्य आहे अशाच रीतीने उठतो की नाही? तसे अनादी संसाराच्या ह्या मालिकेमध्ये त्यांनी भोगलेलं जे विषय आहेत त्या विषयाचे झालेले जे संस्कार आहेत किंवा त्यालाच काय म्हणतात संस्कार रूपाने असणाऱ्या वासना, त्या वासनेमध्ये त्याने अनंत जन्मामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयाचे संस्कार झालेले, आणि त्यामुळे त्याचं मूळ असणारं जे अंतःकरण ते शुद्धच होतं, परंतु विषयाच्या संस्काराने ते मलिन झालेले आहे. आणि मलिन झालेल्या अंतःकरणामध्ये ते स्थिर होत आत्मा जो आहे तो आनंद रूप आत्मा प्रतिबिंबित होत नाही, त्याचे आनंदाची त्याला अनुभूती येत नाही. आता दुसरी गोष्ट अशी, काही लोक जे त्यांच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारची वाईट वासना निर्माण होत नाही, त्यांचे संस्कार चांगले आहेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांना सारखं वाटतं मग आता मी काय करावं, महिन्याची वारी करावी का पाठाला बसावं, की त्या त्र्यंबक राजाला प्रदक्षिणा कराव्यात, की चातुर्मासात राहावं, की काशीला शिकायला जावं, आहे की नाही? दररोज मी कोणता ध्यानधारणेतच काळ घालवावा का योगाचं साधन करण्यासाठी हिमालयाच्या गिरीकंदरात जावं? चांगलाच मनुष्य आहे की नाही? पण आता त्याच्या मनात किती विचार आहे, सगळ्या विचारांचं काहूर आहे त्याच्यामध्ये, त्याला काही निर्णय करता येत नाही. मग त्याच्यात त्या अंतःकरणात येऊन आत्मा स्थिर रूपाने प्रतिबिंबित होईल का? त्याचा दृढ निश्चय होईल का? होणार नाही. त्याच्या पुढे अनेक मार्ग, सगळे मार्ग चांगलेच आहेत की नाही, पण अंतःकरण अस्थिर झालं की नाही त्याचं, आणि अस्थिर अंतःकरणात आत्मानंदाचं भान होईल का? भान होणार नाही. मग त्याच्यासाठी काय उपाय आहे की त्याच्या ठिकाणी दोन दोष आहे, एक अंतःकरणाची अशुद्धी आहे आणि एक अंतःकरणाची अस्थिरता आहे, आणि मग ती दूर केल्याशिवाय त्याला काही याचं ज्ञान होणार नाही, आत्म्याचं ज्ञान होणार नाही. मग आता त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी हा जो कर्मकांडाचा आणि उपासना कांडाचा वेदाने किंवा श्रुती मातेने दिलेला जो उपदेश आहे
तर त्या उपदेशाप्रमाणे ते म्हणतात की आता हे जे अशुद्ध अंतःकरणाची जी अशुद्धी आहे, अंतःकरणाचं जे मालिन्य आहे ते घालवण्याचा उपाय कोण आहे? कर्म करणं हा त्याचा उपाय आहे. मग कर्माने काय होतं? अंतःकरणाची शुद्धी होते असं सांगतात. आपण ते कर्म कशा रीतीनं करायचं? तर ते कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. जीवानी म्हटलं कर्म करायचं नाही, मग कर्माने काय होतं म्हणे की कर्म केलं की त्या कर्म आपण करतो, कर्म करणारा जो कर्ता आहे तो कर्म करतो. आणि असं आहे की जो ज्या कर्माचा करता होतो त्या कर्माचं फल त्याला अपरिहार्यपणे भोगावंच लागतं. मग आपण जर कर्म करीत राहिलं तर कर्म करत तोपर्यंत त्याच्या फलभोग घ्यावा लागणार की नाही आपल्याला. आणि फलभोग कधी होईल? शरीर धारण केलं तर. म्हणजे कर्माचं फल काय होईल? पुन्हा आपल्याला शरीरच येईल का नाही. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. भोग घेण्यासाठी कर्म करतो आणि त्या भोगाच्या संस्कारामुळे पुन्हा जन्म येतो, बरोबर ना. आणि जन्म आला की पुन्हा काय करतो? कर्म. म्हणून आपल्याकडे एक आडनाव आहे, विशिष्ट आडनाव आहे. कोणतं? कर मर कर, आहे की नाही. कर्मर कर हे आडनाव आहे. म्हणजे आता कर्माने कधीही त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. परंतु मग आता आम्ही म्हणलं कर्मच करणार नाही. भगवंतांनी सांगून ठेवलं संगाहा काय संगाहा माते संगस्त्वात अकर्मणी ते अकर्मणी संगाह मा असतू. बरोबर ना. तुला अकर्म म्हणजे मी आता काहीच करणार नाही, बसून राहणार. वास्तविक बसून राहणं हे सुद्धा काय पण कर्मच आहे. पण तो म्हणतो की मी काहीच कर्म करणार नाही. पण भगवान आपल्याला जागृती देतात की असं नको करू, मी कर्म करणार नाही, असं कर्म करावंच लागेल. त्याच्यामध्ये कर्मानेच काय होईल? तुझा हा जो कर्मबंध आहे तो दूर होईल. कर्म करण्याची युक्ती आहे की नाही. जर संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा आयशियाही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. कर्म केल्याशिवाय तुम्ही राहतच नाही. मी आता एकदम शांत बसलो, शांत बसणं कर्मच आहे की नाही. मी हाताने काहीच करीत नाही म्हणजे काहीच करीत नाही हे करतोच ना, आहे की नाही. कर्म आहेच ना त्याच्या ठिकाणी. म्हणून कर्म करायचं नाही असं म्हणून चालणार नाही. तर त्या ठिकाणी कर्म करावंच लागतं. पण कर्म करण्याची युक्ती सांगितली भगवंतानी की अकर्म काही करणार नाही असं म्हणू नको. जसं एखादं लोखंड असतं, पोलाद असतं, आणि ते पोलादाला कापायचं झालं तर काय करवत सुद्धा काय असते? पोलादाचीच असते, आहे की नाही. करवत पोलादाचीच असते. तसं ह्या कर्माचा बंध जर आपल्याला निवृत्त करायचा असेल तर त्या कर्माचा बंध निवृत्त होण्याचं साधन पुन्हा काय आहे? कर्मच आहे. परंतु ते कर्म अशा युक्तीनं करायचं की कर्मणी एव अधिकार राहते. तुझा फक्त कर्म करण्यात अधिकार आहे. मा फलेषु कदाचन कधीही फलाचा अभिलाषा धरू नये. किंवा दुसरे भाग त्याच्यामध्ये सांगतात की त्याच्या ठिकाणी मी करता आहे, मी हे कर्म करणारच, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकाराने मीच ह्या कर्माचा करता आहे, मी काही कमी आहे असं समजू नका. लात मारील तिथं पाणी काढील. अशा प्रकारे कर्माचा कधी अभिमान धारण करायचा नाही आणि कर्मफलाची इच्छाही करायची नाही. अशा युक्तीनं कर्म करणं हे कर्वत आहे की नाही. आणि त्या कर्वतीनं काय होतं? त्या कर्मरूप बंधाची निष्कृती होते. म्हणून आपण या ठिकाणी कर्म केल्याने होतं काय? तर त्या कर्माने अंतःकरणाची शुद्धी होते. इथं सिद्धी तुम्ही म्हणा ना, स्वकर्मना तमभ्यर्च स्वकर्म कर्मरूप तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी. म्हणजे त्या ही कर्मरूपी कोण आहे? सुमन आहेत, पुष्प आहेत. आणि ती कोणाला करायची? सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराला समर्पण करायची. आणि मग काय होतं म्हणे? मग ती ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. मग काय होतं? ती पुष्प म्हणजे कशा? ती पुष्प कधी समर्पण होतील? कर्तृत्वाचा मद, मी करता आहे हा अभिमानाचा त्याग. आणि त्या ठिकाणी मला अमुक फलाची अपेक्षा आहे असं मानायचं नाही. म्हणजे ती निष्काम निस्पृह अशा प्रकाराने ही कर्म हीच ईश्वराची पूजा होते. आणि ते केलं तर मग काय होतं? मग ती पूजे रिझलेनी आत्मराजे. मग तो आत्मराज आत्मसम्राट तो काय होतो? त्या पूजेने रिझलेनी म्हणजे तो संतुष्ट होतो. आणि मग तो आपल्याला काय देतो?
वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. तुम्ही म्हणता की काय आता सांगितलं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. सिद्धी प्राप्त होते. आम्ही अर्थ काय केला होता? मोक्ष प्राप्त होतो असा अर्थ केला. मोक्ष प्राप्त होतो, पण त्या सिद्धी शब्दाचा अर्थ भगवंताला इथं कोणतं आहे? वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. वैराग्य रूपी सिद्धी. मग वैराग्य एकदा अंतकरणात आलं का वैराग्यवान तत्वज्ञानाचा अधिकारी आहे की नाही? मग त्या वैराग्य एकदा त्याच्या ठिकाणी निर्माण झालं, मग त्याला आपोआप वाटतं की या ठिकाणी हे जे विषय आहेत हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. असं ज्ञान होण्याची योग्यता येण्यापूर्वी त्याला हे विषय अनित्य कसे आहेत, त्याच्यामध्ये पारतंत्र्य कसं आहे, त्याच्यामध्ये दोष किती आहेत, अशा प्रकारचं जर ज्ञान झालं की तो काय करतो? त्या विषयांविषयी त्याच्या अंतकरणात अशा प्रकारचं वैराग्य होतं की त्यांनी लिहिलं उठिलेनी वैराग्ये जेणे त्रिवर्गो ऐसा सांडणे का वमुनिया सुने आताची गेले किंवा अंगण सुयवे आलिंगना प्रेताचे. अशा प्रकारचे त्याच्या अंतकरणात वैराग्य होतं. आणि आता तुम्ही पाहिलं वैराग्यवान हाच कोण आहे? ज्ञानाचा अधिकारी. मग आता अशा प्रकाराने दोन गोष्टी पाहिल्या की निष्काम कर्म केलं तर निष्काम, सकाम कर्म केलं तर काय होईल? सकाम कर्म केलं तर नव्या अध्यायामध्ये सांगितलं काय? आपण जो तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. क्या तैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपू नये तेचे तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगो. ते काय करतात? भोग भोगतात, पुण्य संपलं की पुन्हा खाली येतात. अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. तर अशा प्रकारचं स्वर्गातलं सुख किंवा ऐहिक म्हणजे इह लोकातलं सुख, याच्या सुखाविषयी जो उदासीन झालेला आहे ते सुख खऱ्या अर्थाने सुख नाहीच आहे. कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. त्या दुःखालाच आपण सुख असं नाव देतो. आगा विषयाचे कांदे वाटोनी तयाचा रसू घेजे पिळोनी तया नाम अमृत ठेवणी जैसे आमरवणी तैसे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. डेकनाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे. ही केलेली आपण निष्काम कर्म आणि पुन्हा कर्म केलं, पण ते कसं केलं? मी करता आहे असं म्हटलं की या ठिकाणी ते कर्मरूपी पुष्प मी ईश्वराला अर्पण केली म्हणजे तिचं काय केलं आपण? त्या सर्व कर्माचा करता भोगता कोण आहे? हरी परमात्माच आहे असं म्हणलं म्हणजे ती कर्मरूपी पुष्प आपण कोणाला? भगवंताला समर्पण केली. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्या उपासना उप म्हणजे परमात्म्याच्या जवळ आपण बसलो आणि त्याची आराधना आपल्या इष्टदेवतेची पूजा त्या रूपाने केली. कर्मरूपी पुष्पाने जर उपासना केली त्याच्यामध्ये काय आहे की आपलं सर्वात मुख्य कोण इष्ट? आपलं दैवत आहे, आराध्य किंवा परमात्मा. त्या परमात्मे तो सगुण साकार रूपात आपण केला किंवा कोणत्या सगुण निराकार रूपात जी जो उपासना करत असेल, कोणी गणेशाची, कोणी पांडुरंग परमात्म्याची, देवीची, सूर्याची, गणपतीची, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपली वृत्ती सारखी त्याच्याच आकाराची होती की नाही? करकटावरी तुळशीच्या माळ. आणि दुसरं जर आलं तर शेंदरी हिंदरी दैवते. मग आपली वृत्ती प्रत्येक वेळेला कोणाच्या आकाराची होते? परमात्म्याच्या आकारात होते. म्हणजे आपल्या अंतःकरण वृत्तीचं टोक कोण असतं? एकच असतं का अनेक टोक आहेत? आता त्याला एकच टोक आहे, ऐके नाही. आम्हाला एकच माहिती आहे की आम्ही पंढरी रायाचे वारकरी आहेत. मग आपलं इष्टदैवत कोण झालं? पांडुरंग परमात्मा. आणि किती दिवसातून किती वेळा त्याच्या आकाराची वृत्ती करायची? का निरंतर करायची? का दुसरं आपल्या वृत्तीवर घ्यायचंच नाही? का येतच नाही? काही आलं नाही तरच त्याला उपासना म्हणायची? अनन्य आश्चिंतयंतो माम अन्य आश्रयानाम त्यागा. हा सगळ्या आश्रयांचा त्याग करून आता मी फक्त तुला शरणागत आहे म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. मी त्या परमात्म्याची सेवा केली, शरणागत गेलो तर त्या परमात्म्याने मला ह्या संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाविले दूर नलगेची तीर पहिलं थडी. पण हा संसार काय? आजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाये विठोबाचे. आता हा संसार आम्हाला काही बाधू शकत नाही. संसार तो कोण लेखे? त्या संसाराची कोण गणना करतो? जन्म मरण परंपरा आमच्यापासून दूर केली, पण हे कोणी केलं? ह्या परमात्म्याने केलं. कशाने केलं? उपासनेने केलं. आहे की नाही? कशाने केलं? उपासनेने केलं. मग आपलं अंतःकरण शुद्ध झालं की नाही कर्मानी?
आणि आपलं अंतकरण अस्थिर होतं. ते कोण झालं? आपल्या एका दैवताचे केलेल्या उपासनेने. मग आता अंतकरणात अशुद्धी राहिली का? मालिन्य राहिलं का? अस्थिरता, चंचलता राहिली का? विक्षिप्त अंतकरण आहे का? नाही. मग आता अंतकरण अधिकारी झाले की नाही? मग असं जर झाला मनुष्य तर ते सांगतात तत्वमसी आईशी वाणी. नाथ महाराज म्हणतात एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. त्याच क्षणी तो मनुष्य जागा होतो. मग त्याला गुरुजींनी फक्त तत्वमसी सांगितलं का तो काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी. पण अशा प्रकारचा अधिकार आपला आहे का? नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? कर्म आणि उपासना. या कर्म उपासनेच्या द्वारा आपण जेव्हा अधिकार संपन्न होऊ त्याच वेळेला आपल्याला ज्ञान होईल. आपला विषय कशासाठी चालला होता ते लक्षात ठेवा. मोक्ष मग कर्माने आहे का ज्ञानाने आहे का उपासनेने आहे का तिन्ही आहे? तिन्ही आहे. परंतु ज्याला म्हणतो आपण मोक्षाचं नियत साधन, नियत म्हणजे निश्चित साधन, का जे झालं का पुढच्या क्षणी मोक्ष आहे, अशी तिन्ही साधनं आहेत का एकच साधन आहे? ते कर्म आहे का उपासना आहे? ज्ञान आहे. कर्म नाही आणि उपासना नाही. मग कर्म आणि उपासना जी वेदाने प्रतिपादन केली ती व्यर्थ आहेत का सार्थ आहेत? सार्थ आहेत. सार्थ आहेत, आहे की नाही? परंतु त्यांनी होणारं मोक्षफल हे साक्षात होईल का परंपरेने? परंपरेने होईल, साक्षात होणार नाही, आहे की नाही? परंतु ते त्याची साधनं आहेत की नाही? मग मोक्षाचं साधन कर्म पण आहे, उपासना पण आहे, ज्ञान आहे. पण साक्षात साधनत्व कोणाला आहे? ज्ञानाला आहे. आणि परंपरेने साधनत्व कोणाला आहे? उपासनेला. आता लगेच आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला. कोणता प्रश्न निर्माण झाला तर ते सांगा. आता आपल्या मनात बहुतेक असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला, आहे की नाही? तर तो मी सांगितलं तुम्ही म्हणाल हो असाच झाला. आता असाच झाला. आता आम्हाला असं वाटतं की नाही, आम्ही तर आळंदीला आलो, माऊलींच्या पायाजवळ आलो आणि ह्या विचारसागर ग्रंथ कशाचा आहे? तत्वज्ञानाचा. आणि या ग्रंथामध्ये आपली प्रवृत्ती झाली आणि त्याच्यात सांगितलं की ज्ञानाने मोक्ष होतो. ज्ञानाने मोक्ष होतो म्हणून आम्ही ह्या ग्रंथाचं ज्ञान संपादन करण्यासाठी प्रवृत्त झालो. पण आणखी एकाने पहिल्यांदा एकदम त्याला काय म्हणतो आपण मधाचं बोट लावल्यामुळे ते लहान मुलं जसं त्याचं हे करतं तसं वयाच्यापासून मोक्ष होतो. आम्ही प्रवृत्त झालो. हळूच पुन्हा एक पिल्लू सोडून दिलं की अधिकाऱ्याला मोक्ष होतो, आहे की नाही? अंतकरण शुद्ध पाहिजे, अंतकरण स्थिर पाहिजे. आता खरं सांगा, आपण जेव्हा आपल्या अंतर्मनात कोण श्रोता वक्ता सगळ्यांची एकच कथा आहे, तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्या अंतकरणाची शुद्धी आणि स्थिरता नाही हे आपलं मन आपल्याला साक्ष देतं की नाही? तेव्हा आता आपल्या मनात असा विचार येतो अजूनही वेळ गेलेली नाही, अजून मंगलाचरण सुद्धा सुरू झालेलं नाही आणि या ग्रंथाचा उपोद्घात सुद्धा झालेला नाही असं म्हणायचं. मग अशा वेळेला बरं झालं, योग्यच वेळी आपण जागृत झालो. आता आपल्याला हे कळलं, आपल्याला हे पटलं, कारण श्रुती मातेनेच हे मार्ग किंवा ही साधना आपल्याला सांगून ठेवलेली आहे. पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मुंगीवरी भार गजाचे पाळण घालत आहे हे कोण? कार्यसिद्धी. मुंगीवर जर हत्तीची अंबारी टाकली तर ती मुंगी मरेल की नाही? तसं आमचा अधिकार नसताना जर ही ज्ञानरूपी अंबारीचं ओझं आमच्यावर जर टाकलं तर आम्ही चिरडूनच जाऊ, आहे की नाही? पण अजून टाकलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच आम्हाला सावध होण्याची गरज आहे असं वाटतं की नाही? बरं, हे तरी बरं झालं, कळलं. कर्म आणि उपासना केली म्हणजे अंतकरणाची. मग आता आम्ही घरी जाऊ, आहे की नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, आहे की नाही? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, दोही ठाई चुका नाही पडो देत चुका, आहे की नाही? संसार आणि परमार्थ हे दोन्ही आम्ही करू आणि मग तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुम विरा. असं पण आपल्याला वाटू शकतं का नाही? विचार हा आता आपल्याच मनात आला का सर्वांच्याच मनातला हा विचार आहे, येणं साहजिक आहे की नाही? अजूनही वेळ गेलेली नाही, आहे नंतर अजून लढायचं, आहे की नाही? इथं बाई अगोदर वाटलं होतं, पण झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख करिता देह दुःख थोर आहे असं आपल्याला वाटतं, आहे की नाही? दुसरी गोष्ट किंवा जाऊ द्या का आपल्या अंतकरणात वाईट भावना उद्भवत नाही म्हणून तर आपण सर्व घरदार सोडून आलो, आहे की नाही? असलेले विषय भोग आपण त्यागून आलो, याचाच अर्थ आपल्या अंतकरणात त्या विषयांच्या विषयीच्या वासना अंतकरणातून गेलेल्या आहे. मग अशा साधकाला वाटतं की याच्यामध्ये कर्माची मला आवश्यकता नाही, परंतु माझा
अंतःकरण तर शुद्ध झालं म्हणून मोक्ष होतो असंही होत नाही ना, ते स्थिर पण झालं पाहिजे. आता फक्त मलाच रात्रंदिवस ह्यात असं वाटतं की आपलं अंतःकरण स्थिर व्हावं. आता हे दोष माझ्या ठिकाणी आहे. मग अशा वेळेला अंतःकरणाची स्थिर करण्यासाठी काय साधन करायचं असं वाटणं की मग हा काय करतो, हा भंडारा डोंगरावर घोराडा भामचंद्र किंवा एकांतवासात किती लोक राहतात आणि तिथं जाऊन अखंड परमात्म्याची उपासना करीत. तुकोबारायांनी जर अनुष्ठान केलं, 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. आणि त्याला भेटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी जीव शिवा शेजर चिली आनंदे आवटावी पदी आरोहण निजी निज रूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाती. त्या पांडुरंग परमात्म्याने मला बालवेशात दर्शन दिलं आणि सर्वत्र परमात्मा दर्शन मला होऊ लागलं, त्याचा अनुग्रह झाला. मग मी त्या परमात्म्याचा अनुग्रह संपादन केला पाहिजे की नाही? केला पाहिजे. अर्थात मग मी काय करतो, घरी जात नाही, पण मी कुठे जातो? डोंगरावर जातो, आहे की नाही? असं त्याला वाटणं साहजिक आहे की नाही? बरोबर आहे ना? याच्यामध्ये मग काय करावं हा एक विचार आपल्या मनामध्ये येतो. तिसरा विचार असा येतो, पण हे जरी केलं तरी परंपरेने बरेच उशिरा होणार आहे. जर ह्या ज्ञानातच काही सोय आहे की नाही, आहे की नाही? हे न करता देखील ह्या तत्वज्ञानाच्या श्रवणापासून मला मोक्ष होईल का, अशी काही योजना ह्या वेदांत चिंतनामध्ये आहे की नाही, असे आपल्याला शंका येणं साहजिक आहे, आहे की नाही? शंका येणं साहजिक आहे. मग ते काय म्हणायला लागले, ते वेदांती लोक म्हणायला लागले की अरे आता तू वेदांत श्रवणाला प्रवृत्त झाला, हे अनंत भाग्याने ही गोष्ट प्राप्त होते. परवाच आपण श्लोक सांगितला, ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना. हे अद्वैत तत्वज्ञान श्रवण करावं अशी ज्या पुरुषाचं अनंत जन्मातलं पुण्य फलीभूत झालेलं आहे, म्हणजे फल देण्याला काय सन्मुख झालेलं आहे, अशाच पुरुषाला याचं ऐकण्याचं प्रवृत्ती होते. असं जर असलं तर आता आपण नेमकं काय करावं अशा प्रकारचं वाटतं. पण याच्यामध्ये त्याचं काही आहे की नाही, तर तो वेदांती त्याला म्हणायला लागला, अरे तू ऐकायला बसला, आता त्याला गिऱ्हाईक जतन करायचे, दुकान चालवायचे, तर म्हणलं वेदांताने सगळंच होतं, आहे की नाही? तो त्याला काय म्हणायला लागला, एक न्याय कोणता, कर्म लेढी न्याय, लिय धातूचा अर्थ आहे ना चाटणी, आणि त्याच्यापासून कोणतं रूप झालं, हे काय लेडी कोणतं झालं, कर्म नाही लेडी, मला वाटतं तो हे परोक्ष भूतकालाचं रूप लेडी होतं का, परोक्ष, हा तो तृतीय पुरुषी एक वचन, हा करम लेडी न्याय. त्याला करम म्हणजे हात, लिय धातूचा अर्थ चाटणं, आणि त्या लेडी म्हणजे चाटणं. मग एखाद्याला काय केलं, एक मनुष्य जो आहे तर त्याला हातामध्ये खाण्यासाठी लोणी दिलं आणि तो लोणी आता खायचं ना, त्याने ते लोणी दिलं टाकून आणि नंतर हात लागला चाटायला. आता वेडेपणा आहे की नाही? त्याला म्हणतात करम लेडी न्याय. अरे तुझं पुण्य इतकं आहे की वेदांत श्रवणासाठी प्रवृत्त झाला आणि आता म्हणतो डोंगरावर जायचं, पुन्हा म्हणतो घरी जाऊ का, आहे की नाही? असं म्हणतो. याचा अर्थ हातात आलेलं लोणी तो टाकतो आणि काय करतो, हात चाटायला लागतो. असे तुझं होणार नाही का, असं म्हणतो. तो म्हणतो हे आहे खरं, पण आता तुम्ही सांगून ठेवलं सगळं की ज्ञानाने मोक्ष होतो, पण तो कधी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मग ते वेदांत शास्त्र सांगते. वेदांत शास्त्र अत्यंतच दयाळू आहे. तर ते त्याला सांगतात की तू काही चिंता करू नको, तुझं चित्त शुद्ध नाही ना, तू फक्त ऐकत राहा, श्रवण करत राहा. श्रवणामध्ये जे विचार पुन्हा पुन्हा, आणि श्रवण कसं करायचं, काल सांगितलं, लय विक्षेप कशा आणि रसास्वाद विवर्जित. असं जर तू श्रवण करत राहिलास आणि तेवढ्या काळापुरता, ऐकण्याच्या काळापुरता तू चित्ताचा पूर्णपणे निरोध करायचा, पण तो झोपेच्या द्वारा नाही, झोपेमध्ये आपोआप होत असतो, इथं मन आवरून धरायला लागतं. तर ते म्हणतात की चित्ताचा निरोध करायचा, इंद्रियांचा निरोध करायचा, कायमचा करायचा नाही सांगत, तात्कालिक स्वरूपाचा. ऐकताना म्हणजे काय, ऐकावी म्हणून कथा तैशी धरून राहे चित्ता, तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सकाळच्या सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबाराय म्हणतात आता दुसरं करू नको, तुझ्या जीवनाचं नाव काय ठेव, श्रवण, हे त्याचं काय ठेव, नाव ठेव, आहे की नाही? आणि त्या नावाशी इतकं तादात्म्य कर, काही झालं तरी काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. हे विचारासहित श्रवण केलं पाहिजे. म्हणजे कसं, जे सांगतात त्याच्या अर्थाचं आपण स्वतः त्याचं काल सांगितल्याप्रमाणे संबंध जुळून आपण जर सारखं त्याचं जर चिंतन करत राहिलं, तर ही वेदाची आज्ञा आहे की नाही, त्याचं चिंतन करतो आपण, तच्चिंतनम तत्कथनम, हे जर करत राहिलं तर आपोआप तुझ्या अंतःकरणाच्या वासना सुद्धा निवृत्त होतील आणि तुझं चित्त जसं या ठिकाणी हे श्रवण करता करताना एकाग्र होईल. मग चित्ताची एकाग्रता श्रवणात साधेल की नाही,
साधेल. चित्ताचं मालिन्य दूर होईल की नाही? होईल. तुझी हे ऐकता ऐकताना तुझी बुद्धी स्थूल राहील का आणखी ही प्रक्रिया जाणण्यासाठी सूक्ष्म होईल? सूक्ष्म. मग चित्त पवित्र झालंय, चित्त स्थिर झालंय. आता काय राहिले तुला? फक्त मी कोण आहे हे काय कळेना, आहे की नाही? म्हणजे मी कोण आहे जरी चित्त शुद्ध झालं, मी उपासक आहे, मी कर्मठ आहे, मी निष्काम कर्मयोगी, मी निष्काम काय उपासक असं तुला वाटेल. परंतु तुला हे वाटेल का? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिव काय चिदानंद काय परिचय झाला नाही अजून. तर आणि ते तर काय कळतं? ते त्याला दुसरा उपाय नाही. त्याला उपाय काय? हा उपाय एकच आहे. काय? उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिन. तत्वदर्शी ज्ञानी पुरुष त्याचा उपदेश करतील आणि मग तू ह्या संसार सागरातून किंवा मोक्षाला तो प्राप्त होतील, संसार दुःख निवृत्त होईल. मग ते काय? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिन. त्या ठिकाणी सांगितलं की ते गुरु काय तू काय कर काय सुरुवात काय? तद्विधी त्या स्वरूपाला तू जाणून घे, आत्म्याला तू जाणून घे. पण कशाने? प्रणिपातेन. म्हणजे प्रणिपात शब्दाचा अर्थ केलाय प्रकर्षेन निपतनम. म्हणजे जशी काठी सोडली तर ती कुठे पडते? खाली पडते जमिनीला. थोडा वेळ तग धरते का सगळं अंगच लोटून देते? अंगच लोटून देते. त्याप्रमाणे तू श्रीगुरूंच्या चरणाला काया वाचा मनाने समर्पण हो, याला म्हणायचं खरं प्रणिपात. आणि पुन्हा काय करायचं? सेवया. त्याची काय करायची? सेवा. पण मध्ये काय सांगतात? परिप्रश्नेन. गीतेमध्ये काय सांगितलं? पहिल्यांदा त्याला दंडवत करा आणि दंडवत केल्याबरोबर लगेच त्यांनी वर पाहिल्याबरोबर म्हणतं, गुरुजी मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलेलो आहे, पुन्हा मला वेळ इतकाच नियोजित आहे, तेवढ्या वेळात तुम्ही माया आणि ब्रह्म समजावून सांगा, आहे की नाही? अशा प्रकारचा परिप्रश्न. क्रम 2 काय आहे? परिप्रश्न. आणि नंतर मग काय करायचं? जर पटलं तर, आहे की नाही? पटलं तर काय करायची? त्याची सेवा करायची. नाही पटलं तर त्याला सोडून द्यायचं. आधी केलेला नमस्कार सोडून द्यायचा, प्रश्न त्यांनी आपला वेळ घेतला म्हणूनही सोडून द्यायचा, असं. आणि मग नंतर काय करायची? सेवा करायची. किती आपल्याला सोयीचं भगवंतांनी सांगितलं की नाही? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले असं नाही. पाठ्यक्रमापेक्षा अर्थक्रम हा बलवान असतो. पाठात जरी असे शब्द असले, माऊलीने कसं चिंतन केले बघा. माऊली असं नाही म्हटले की सेवा 3 क्रमांकावर. माऊलीने सेवेला कुठं नेलं? प्रथम क्रमांकावर. माऊली म्हणतात घरात जायचं असेल तर पहिला उंबरठा ओलांडावा लागतो की नाही? त्याचं ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. पुन्हा म्हणजे पहिला क्रम कोणाचा घेतला? सेवेचा. आणि दुसरा परिप्रश्नाचा घेतला का? परिप्रश्न घेतला नाही. पुन्हा काय सांगितलं? त्यांना नमस्कार करावं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग पुढे काय? मग हे अगोदर करायचं. आणि मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. आणि मग अपेक्षित त्यांचा वेळ काळ सगळं पाहून एकदम जाऊन त्यांच्या छातीवर बसून हे आत्मज्ञान होणार नाही. स्वामी महाराजांच्याकडं एक टेलकोचा मनुष्य यायचा आणि नेहमी दर्शनाला यायचा. एका गुरुवारी तो आला. तो म्हटला की स्वामी महाराज मी फार निश्चय करून आज आलेले आहे, फक्त तुम्ही आमच्यावर कृपा करा. तर स्वामी महाराज म्हणले ठीक आहे, काय तुझं काम आहे? तर ते म्हणे काय आता इतके दिवस मी दर्शनाला येतो, पण इथं थोडंसं चाललेलं चिंतन पाहिल्यावर कायम सारखं माया ब्रह्म चाललेलं असतं. तेव्हा हा माया ब्रह्माचा प्रकार काय आहे ते मी समजून घ्यावा अशी मला इच्छा उत्पन्न झाली. आता गुरुवारी एरवी मी येतो, पण दिवसभराची सगळी कामं आटोपून येतो. तर त्याच्यानंतर मी असं ठरवलं की 1 तास जास्त थांबायचं येऊन, आणि ते 1 तासात तुम्ही आम्हाला दर गुरुवारी माया ब्रह्माचं काय आहे ते सांगा. तर स्वामी महाराज म्हणले दिवसभरची कामं आटोपल्यानंतर तो जसा नेहमी येतो तसंच येऊन जायचे. हे काय आहे की मायाच्या ठिकाणी खुशाल आहे, ब्रह्माच्या ठिकाणी खुशाल आहे, त्याचा तुझा काय संबंध आहे की नाही? असं त्यांनी त्याला आपलं परत पाठवून दिलं आणि त्याची बाकीच्या गोष्टी करायच्या, पण माया ब्रह्माच्या गोष्टी केल्या नाही. कारण का? तर या ठिकाणी लागणारा जो अधिकार आहे त्या अधिकार त्याच्या ठिकाणी जर अभाव असेल तर अधिकाराचा आणि फलाचा काय हे संबंध आहे. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की अशा वेळेला आपण जेव्हा ह्या सद्ग्रंथाच्या किंवा शास्त्राच्या जवळ येतो आणि नुसतं शास्त्राचं चिंतन स्वबुद्धीने करता येत नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, आहे की नाही? मग काय करावं लागेल? संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, हीच पद्धत आहे की नाही? आणि ह्या पद्धतीमध्ये आपण जर आलेलो असेल तर मग काय? प्रणिपात, सेवा, मग परिप्रश्न या रूपाने आपण ह्या सत्संगामध्ये राहिलं तर आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते, अंतःकरणाची स्थिरता होते. आता मी कोण आहे याच्यावर पडलेलं आहे आवरण,
याच्यावर पडलेलं आच्छादन झाकण तेवढंच दूर करायचे, ऐके नाही. आणि ते दूर करण्यासाठी आपण जेव्हा शरणागत होतो तेव्हा ते श्रीगुरूंची काय ती जबाबदारी. त्या शरण आलेला विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ आहे, आपण पहा कधी, तर त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्याचा जो सतपथ आहे त्याच्यात त्यांची संवादाची पद्धती, शरणागतीची पद्धती, त्यांचं एकमेकाबद्दल असणारा आत्मीय भाव यांनी या ठिकाणी ही वेदांत विद्येची आपल्या बुद्धीमध्ये उद्भूतता किंवा खऱ्या अर्थाने जागृती कशी होते याचं वर्णन केलेले ते श्लोक आहेत. तर त्याप्रमाणे आता आपण इथं आलो तर मग आता खरं सांगा की आता आपण कर्म उपासना करायची का ह्याच्यामध्येच लागून राहायचं? याच्यामध्येच लागून राहील. जी फरक कर्माची आणि उपासनेची ती प्राप्त होतील. पण खरं सांगा आपल्याला पूर्वी अंतःकरण शुद्ध स्थिर झालेलं आहे का? नाही. आता स्थिर आहे का? आता स्थिर आहे का? नाही. मग आता आपल्याला अधिक जोर लावा लागेल का नाही श्रवणामध्ये? आणि ज्या माणसाचं अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झाले त्याला काही कष्ट करावं लागतील का? त्याला काही नाही. त्यांनी लिहिलं निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी, त्याला त्या विषयांचं काहीच कौतुक नाही. त्यामुळे तो केवळ त्याला, आणि तो श्रद्धा संपन्न आहे. श्रद्धा संपन्न असल्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञानम, तो तत्पर आहे, संयतेंद्रिय आहे. मग तो ज्ञानम लब्ध्वा, त्या ज्ञानाला प्राप्त करील. आणि काय शांती आचिरेण शांतीम आचिरेण अधिगच्छति, त्या परमाशांतीला तो काय होईल? अचिरेण म्हणजे बहुत कालानी का तत्काल काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होणी उठी कवनू एकूजो, अशा प्रकारे तो बोधाला प्राप्त होईल. आपलं चिंतन आज याच्यासाठी चाललं की या विचारसागरामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी या सागरात आपण बुडून जाणार आहे का तरुण जाणार आहे? तरुण जाणार आहे. परंतु तरुण जाण्यासाठी, बरोबर आहे ना, समुद्रच हे अखेर हा, पण तरुण जाण्यासाठी त्याच्यातलं ज्या युक्ती आहेत त्या जर आपण युक्ती घेतल्या आणि युक्तीपूर्वक त्याच्यात खोलवर बुडी जर आपण मारली तर हातात समुद्रामध्ये असणारी गंभीर स्तरावर असणारी जी रत्न आहेत म्हणजे त्याच्यात ते सिद्धांत आहे तेच आपल्या हातात येतील. आणि एकदा ते हातात आल्यानंतर मग कर्माची फलं, उपासनेची फलं वैकुंठ, कर्माची फलं इंद्रादी लोक, य लोकातली फळ आपल्याला धनादी स्त्रीपुत्र इत्यादींची इच्छा राहील का? नाही. एकदा ज्ञानाचं फल प्राप्त झालं का ह्या सगळ्या भोगापासून मिळणारा जो आनंद, त्या आनंदाचा कंदच आपल्याला प्राप्त झाला. जर ज्ञान झालं तर सगळ्यात प्राप्त झाला. मग त्यांनी काय लिहिले? जो इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवे रंजी पालिवने भिल्लाचिनी. या ठिकाणी जर काय सुरुवात काय आपल्याला एवढं मोठं पद प्राप्त झालं का इंद्रभवन तुच्छ आहे असं म्हणतो. आपुलेने नागरपणे आपल्याला प्राप्त झालेलं जे काही विशेष अशा प्रकारचं पद आहे त्या पदाला तो इंद्रभवन त्याच्यापुढे तुच्छ आहे म्हणतो. आणि तो म्हणे तो केवी रंजे पालिवने भिल्लाचिनी, आणि त्या बिल्लाने आणलेल्या त्या पालेदार काही याच्याने तो काही होईल का? संतुष्ट होणार नाही, ऐके नाही. तसं मग आता हा विषयाकडे जाईल का? पुन्हा विषयाकडे कधी जाणार नाही. त्या सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असो. त्याला विषयातही काही काय आपण बेविन नाही. पुढे काय? मग विषय कवना काही बाधिती, विषय कवन काही बाधितील कवना. ते विषयाच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होईल का? नाही. पण हे कधी होईल? जर आपण एकाग्रतापूर्वक सर्व दोषांचा परिहार करून जर आपण श्रवण करण्याला प्रवृत्त झालो तर मग आपल्याला चिंता करण्याचं कारण आहे का? नाही. बरं, ज्या वेदांनी कर्म उपासनेची फल सांगितली आणि साधन सांगितलं त्याच वेदांनी हे ज्ञानाचे साधन सांगितलं की नाही? मग कर्माने चित्त शुद्ध होतं आणि वेदांत श्रवणाने चित्त शुद्ध होतं. मग आता तुम्हाला मागे जाण्याची गरज आहे का? नाही. आता लढा नाही तर मरा, ऐके नाही. आता काही दुसरं काही वेदांत माणसाला श्रवणात प्रवृत्त झालं की स्वामी महाराज म्हणायचे चाव कर नाही तर ठेव कर, आभी तौल मेली आहे असं स्वामी महाराज सांगायचे. गोष्ट माहीत असेल, थोडक्यात सांगतो. एका माणसाने जांभळं विकत घेतली, किंवा आता बोराचे दिवस आहे, बोरं विकत घेतली. आणि त्या बोरामध्ये कधी परवा आम्ही खाल्ले ते बोरं, खोकला येत असल्यामुळं खाल्ली. तर त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये ते बोर आहे ना माझी बरीच खाऊन झाली. नंतर हे म्हणजे त्याच्या आळ्या आहेत बरं का, पहा. आता तोपर्यंत सगळं झालं होतं याच्यामध्ये.
तर याचा काय कशासाठी चाललं होतं आपलं, तर ते एकाने बोरं घेतली आणि त्या बोरामध्ये एक भुंगा होता आणि त्याने जेव्हा ते बोर दाताखाली दाढेखाली आलं त्यावेळेला तो भुंगा चेपला गेला, तो चू चू करायला लागला, आहे की नाही. हा काय म्हणायला लागला, तू आता चू कर नाही तर चव कर, मी तो तौलमेले मोजून घेतलेले मापात 2 रुपयाला पाव किलो, आहे की नाही. आता काही कर, तर आता मी काय तुला चावणार, आहे की नाही. तसं वेदांत श्रवणाकडे प्रवृत्त झालं की आता चाव कर न चिव कर, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून फक्त ह्या शास्त्राविषयी आपल्या अंतकरणात आत्यंतिक श्रद्धा निर्माण असली पाहिजे. आता काही झालं तर मोक्ष जर श्रवणाने होतं, येतच मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, असं माऊली म्हणतात. कोणती ओळी? 4थ्या अध्यायातली पहिली, तैसा मनाचा मारू न करिता. तिकडं तुम्हाला योग या करायचं झालं तर आमका आसन करा, प्राणायाम करा. इथं काय करायचं का, बसल्या बसल्या 10 वेळा सुद्धा बैठक मोडू शकतो, आहे की नाही. मनाचा मारू न करिता, आहे की नाही. आणि इंद्रिया दुःख न देता. आता आपण बसलोय, आपण दुःखाने पिडलेले का, उलट आनंद भोगून राहिलोय, काय श्रम आहेत का काही? इंद्रियांचा काय मारू न करिता. आणि इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, असं ज्ञानोबाराय म्हणतात, आहे की नाही. म्हणून याविषयी ज्ञानोबाराय प्रमाणित की नाही, याला श्रुती माताही सांगतात की नाही, आणि आता आपला अनुभव पण आहे का नाही. मग जर ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध असलं, आता माग कशाला फिरा, आहे की नाही. आता परत काही झालं तरी माघारी जायचं नाही. आणि मग काय करायचं, तर आत्मावार्य द्रष्टव्या, आत्म्याचं दर्शन करायचं. आणि त्याचं साधन कोण आहे? श्रोतव्या, श्रवण हे त्याचं साधन आहे. असं आहे की तुम्ही म्हणाल फक्त श्रवणातच होईल का, मनन निधिध्यासन नाही सांगितलं का? मनन निधिध्यासन नाही, पण जर खरा श्रवण केलं तर त्याला मननाची गरज नाही आणि निधिध्यासनाची गरज नाही. मग मनन निधिध्यासन कुठं होतं? श्रवणातच मनन पण होतं आणि निधिध्यासन होतं. आणि इथं त्याला कानावचनाच्या भेटीनं आत्मसाक्षात्कार पण होतो. परंतु आपल्या जीवनाचं नाव काय ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी? श्रवण हे नाव ठेवून त्याला ते फलीभूत होतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.